नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण आरे पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई याचा गेल्या वर्षीचा आपण कट ऑफ बघणार आहोत. कट ऑफ बघताना आपण ऑल इंडिया रँक बघणार आहोत आणि मार्क बघणार आहोत. याच्यामध्ये फर्स्ट रँक आणि लास्ट रँक दोन्ही बघणार आहोत आपण. महाराष्ट्रामधलं टॉपचं कॉलेज आहे आरे पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई. याचा कोड आहे 3101. आपण कॅटेगरीनुसार रँक बघणार आहोत. पहिली कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरीसाठी फर्स्ट रँक होती 1,62,583 आणि लास्ट होती 3,62,294. म्हणजे लास्ट रँक 3,62,294ला सुद्धा एस सी कॅटेगरीमध्ये आरे पोद्दारला ॲडमिशन गेल्या वर्षी मिळालं होतं. आता मार्कानुसार कट ऑफ बघितलं तर 531ला मिळालं आणि शेवटी 406ला सुद्धा मिळालं. आता पुढची कॅटेगरी आहे ती एस टी कॅटेगरी. पहिली ऑल इंडिया रँक किती होती? 3,61,069 आणि लास्ट रँक होती 5,36,507. म्हणजे एस टी कॅटेगरीमध्ये 5 लाख रँकला सुद्धा आरे पोद्दारला ॲडमिशन मिळालं होतं. याच्यामध्ये मार्कानुसार 407ला ॲडमिशन मिळालं आणि क्लोजिंग मार्क होते 328. म्हणजे 328 मार्कांना सुद्धा आरे पोद्दार या कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. पुढची कॅटेगरी आहे व्ही जे कॅटेगरी. मग व्ही जे कॅटेगरीसाठी फर्स्ट ऑल इंडिया रँक होती 1,03,384 आणि करस्पॉन्डिंग मार्क होते 577 आणि लास्ट रँक होती 1,69,332 आणि करस्पॉन्डिंग मार्क होते 526. पुढची कॅटेगरी आहे NT1. मग NT1साठी फर्स्ट रँक होती 1,39,807 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क होते 548 आणि लास्ट रँक होती 3,95,781 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क होते 389. पुढची कॅटेगरी आहे NT2 कॅटेगरी. याच्यामध्ये फर्स्ट रँक होती 82,010 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क होते 596. तर लास्ट रँक होती 1,48,289 आणि लास्ट रँकचे मार्क होते 542. पुढची कॅटेगरी आहे NT3. तो NT3 कॅटेगरीसाठी फर्स्ट रँक होती 92,590 की ज्याला मार्क होते 586 आणि NT3साठी लास्ट रँक होती 4,04,985 आणि करस्पॉन्डिंग मार्क होते 385. NT3 कॅटेगरीमध्ये 4 लाख रँकला सुद्धा ॲडमिशन मिळालं. 385 मार्कांना ॲडमिशन मिळालं होतं आरे पोद्दार कॉलेजला. पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीसाठी फर्स्ट रँक होती 56,843 आणि करस्पॉन्डिंग मार्क होते 618 आणि लास्ट रँक होती 1,67,100 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क होते 527. पुढची कॅटेगरी आहे ACBC. ACBC कॅटेगरीमध्ये फर्स्ट रँक होती 81,797 आणि मार्क होते 596. क्लोजिंग रँक होती, लास्ट रँक होती 4,81,419 आणि मार्क होते 350. म्हणजे ACBC कॅटेगरीमध्ये 4,81,419ला सुद्धा आरे पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई हा कट ऑफ आहे. तो गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे. या कट ऑफकडे बघत असताना ऑल इंडिया रँक बघितली पाहिजे. त्या रँकवरच आपल्याला कळतील की आपल्याला ॲडमिशन मिळेल की नाही, कारण मार्कांची गेल्या वर्षीची आणि या वर्षीच्या मार्कामध्ये बरीचशी तफावत आहे. जवळपास 100 मार्कांची तफावत आहे. पुढची कॅटेगरी आहे EWS आणि ओपन. मग EWS कॅटेगरीसाठी रँक वाईज ऑल इंडिया रँक होती 76,501 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क होते 601. म्हणजे 601 मार्कांना EWS कॅटेगरीमध्ये आरे पोद्दार कॉलेजला स्टार्टिंगची ॲडमिशन होती आणि लास्ट रँक होती 2,70,749 आणि त्याचे मार्क होते 457. पुढची कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीसाठी फर्स्ट रँक होती 44,875, करस्पॉन्डिंग मार्क होते 630 आणि लास्ट रँक होती 1,22,512
आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क होते 562. पुढची कॅटेगरी आहे D1, D2, D3 आणि PH. मग D1साठी रँक होती 4,64,258 आणि मार्क होते 358. D2 कॅटेगरीसाठी रँक होती 6,02,562 आणि मार्क होते 304. D3 कॅटेगरीसाठी रँक होती 1,34,299 आणि मार्क होते 552. आणि पुढे PH म्हणजे फिजिकली हँडिकॅपसाठी रँक होती 2,35,863 आणि मार्क होते 479. हा होता R.A. पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मुंबईचा गेल्या वर्षीचा कट ऑफ कॅटेगरीनुसार होता. हा कट ऑफ बघत असताना रँकनुसार गेलं पाहिजे, कारण मार्कामध्ये तफावत आहे. गेल्या वर्षीच्या मार्कामध्ये आणि या वर्षीच्या मार्कामध्ये बरीचशी तफावत आहे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.